निमार येथील संत सियाराम बाबांनी आज बुधवारी मोक्षदा एकादशीला सकाळी 6:10 देह सोडला. ते काही दिवसापासून आजारी होते आणि आश्रमातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री त्यांची प्रकृती खूपच कमजोर होत होती आणि त्यांनी काहीही खाल्ले नव्हते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात खरगोन येथील भाट्यान येथील आश्रमात भाविकांची गर्दी झाली होती. त्यांचा डोला दुपारी 3 वाजता निघेल. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यांच्या अंतर्दर्शनासाठी सेवकांनी चंदनाची व्यवस्था केली आहे. गेल्या 3 दिवसापासून आश्रमात जमलेले भाविक त्यांच्या प्रकृतीसाठी भजन गात होते. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सूचनेनंतर डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. सीएम यादव आज संध्याकाळी बाबांना भेटणार होते, मात्र आता ते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येऊ शकतात. बुधवारी संध्याकाळी आश्रमाजवळील नर्मदा नदीच्या काठावर सियाराम बाबा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात आश्रमात भाविकांची गर्दी होऊ लागली. बाबाच्या अंतिम दर्शनासाठी मोहन यादव हे मुख्यमंत्री येणार आहेत. बाबांना निमोनियाचा त्रास होता, मात्र त्यांना रुग्णालयात राहण्याऐवजी आश्रमात राहून त्यांच्या भक्तांना भेटायचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. संत सियाराम बाबांनी आपला आश्रम नर्मदेच्या तीरावर बांधला. त्यांचे वय 100 वर्षापेक्षा जास्त होते. बाबांनीही 12 वर्षे मौन पाळले. आश्रमात कोणीही भक्त त्यांना भेटायला आला आणि त्याला अधिक दान करायचे असेल तर ते नकार देत असे. ते फक्त 10 रुपयाच्या नोटा घ्यायचे. पैसेही त्यांनी आश्रमाशी संबंधित कामासाठी वापरले. बाबांनी नर्मदा नदीच्या काठी एका झाडाखाली तपश्चर्या केली आणि 12 वर्षे मौन राहून साधना पूर्ण केली. मौनव्रत सोडल्यानंतर त्यांनी पहिला शब्द सियाराम उच्चारला आणि भक्त त्यांना त्याच नावाने हाका मारू लागले. दर महिन्याला हजारो भाविक त्यांच्या आश्रमात येतात.